नमस्कार मित्रांनो. पारू 29 सप्टेंबर भागामध्ये श्रीकांत घाईघाई येतो आणि म्हणतो, आयल्या गुरुजींना पूजेचं सामान आपल्या घरून जातं. आयल्या म्हणते, हो श्रीकांत, माहिती मला. मीरा म्हणते, वा आयल्या, तुझं कौतुक करावं ना, तेवढं थोडंच आहे. बघ ना, बिझनेस, घर, रूढी, परंपरा सगळं कसं व्यवस्थित सांभाळते. आयल्या म्हणते, सावित्री, पूजेची थाळी तयार कर. श्रीकांत म्हणतो, वा, म्हणजे तयारीतच होती तर. आयल्या म्हणते, श्रीकांत, त्यात काय एवढं, आता मी परंपरा चालवते, पुढे दिशा आदित्यची बायको चालवेल. सावित्री पूजेची थाळी घेऊन येत असते. त्याच वेळेस दामिनी मोबाईल झेलत येते आणि दोघींची टक्कर होऊन थाळी खाली पडते आणि सगळे शॉक होतात. दामिनी म्हणते, सॉरी वहिनी, माझ्याकडून चुकून झालं. पण आईला तिच्याकडं खूप रागाने बघत असते आणि म्हणते, श्रीकांत, हा कसला अपशकुन रे, अजून तर लग्नाची विधी पण नाही चालू झाले. मुलं नीट असतील ना, मला त्यांची खूप काळजी वाटते. मीरा म्हणते, आयल्या, प्रीतम वेळेवर येईल ना, नाही म्हणजे मला काळजी वाटते. इकडे प्रिया प्रीतमचा फोटो बघत असते आणि म्हणते, प्रीतम सर, मला माफ करा. ज्या घरामध्ये तुमचा सन्मान व्हायला पाहिजे होता, त्या घरामधून तुम्हाला अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं. जे काय होत होतं ना, ते बघून असं वाटत होतं त्या क्षणाला माझा जीव जावा, माझा श्वास निघून जावा. पण प्रीतम सर, तुमच्या प्रेमाने मला जगायला शिकवलं, त्यामुळे आता मरणाची भीती वाटायला लागली. तुम्ही आयुष्यात नसाल तर कसं जगू मी. रोहित प्रीतमला म्हणतो, तुला असं वाटतं का मी तुझा शत्रू आहे. प्रीतम म्हणतो, अरे, तू आबासाहेबांना फसवलं, प्रिया मॅडमचा अपमान केला, हा एक मित्र तर नाही करू शकत ना. पारू म्हणते, हो प्रीतम सर, मित्र असं करू शकतो. आदित्य म्हणतो, हो, हे सगळं रोहितने आमच्या सांगण्यावरून केलं. आता प्रीतमला सांगत असतात. रोहितच्या घराबाहेर पारू आणि आदित्य उभा असतात. आदित्य म्हणतो, पारू, आपण इथे काय करतोय. पारू म्हणते, प्रीतम सर, आपण आज साखरपुडा थांबवायचा. तो अगं पण कसा. ती थांबा. तेवढ्यात रोहित येतो. रोहित विचारतो, एवढ्या रात्री माझ्या घरी का आलात. पारू म्हणते, रोहित सर, तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्ही आमचं बोलणं ऐकून घ्याल का. रोहित म्हणतो, ह्यावेळी एवढं काय महत्त्वाचं बोलायचं. पारू म्हणते, रोहित सर, प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं एकमेकावर लय प्रेम आहे. त्यांना लगीन करायचे, ते एकमेकाशिवाय नाही जगू शकत. त्यांचं लग्न होण्यासाठी आम्हाला आबासाहेबांची परवानगी हवी आहे आणि आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. रोहित म्हणतो, म्हणजे तुम्ही त्यांच्या घरातले नौकर नाहीत तर. पारू म्हणते, नाही, हे आदित्य किर्लोस्कर, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मोठा मुलगा, आबांच्या घरामध्ये नंदी म्हणून वावरतो. तो अहिल्यादेवी किर्लोस्करांचा धाकटा मुलगा प्रीतम किर्लोस्कर. रोहित म्हणतो, सर तुम्ही, आणि पाय पडायला लागतो. आदित्य म्हणतो, अरे, पाय काय पडतोय. रोहित म्हणतो, अहो, मी काय मोठ्या घरातला मुलगा नाही आहे. माझे वडील शेती करतात. त्यांनी शिक्षणासाठी मला शहरात पाठवलं होतं. एकदा माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते, तर किर्लोस्कर शिक्षण ट्रस्टने माझी फी भरली आणि म्हणूनच मी आज माझ्या पायावर उभा राहू शकलो. अहिल्यादेवी किर्लोस्करांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, पण आज त्यांच्या मुलांना अशा रूपात बघून आश्चर्य वाटतंय. आदिती बोलायला लागतो, तो एनिवे, मला फक्त ऑर्डर करा, मी तुमच्यासाठी काय करू शकतो. पारू म्हणते, तुम्ही ह्या लग्नामधून माघार घ्या, म्हणजे ह्यामध्ये 3 जीव वाचतील. ते आता बरंच काही बोलते. रोहित म्हणतो, एवढंच, तुम्ही निवांत घरी जा, आता मी बघतो. पण आता रोहित प्रीतमला म्हणतो, अहो, तुमच्या लग्नासाठी आबासाहेब तयार झाले होते ना, मग काय झालं. प्रीतम म्हणतो, तुम्ही आईसाठी काही पण करू शकता. मी तर आईचा मुलगा आहे. मी आईचे संस्कार विसरून आबासाहेबांना कसा धोका देणार. इकडे प्रिया रडत असते. तेवढ्यात दादासाहेब येतात. ती आता त्याला मिठी मारते. तो प्रिया, रडू नकोस. ती भाई, सगळंच संपलंय आता, ते निघून पण गेले असतील. तो अगं, ते दोघं भाऊ लई जिद्दी आहेत. तुला नेण्यासाठी त्यांनी काय काय काम केले. तो आता कामं सांगतो आणि म्हणतो, तुला घेऊन गेल्याशिवाय ते काय शांत बसणार नाही, ते इथेच असणार. माझ्यावर विश्वास आहे ना, मग फोन लाव फोन. प्रिया फोन करते. आदित्य म्हणतो, उचल. प्रिया म्हणते, हां प्रीतम सर, तुम्ही कुठे आहात. प्रीतम सांगतो, गावाबाहेर मंदिर आहे ना, तिथे. प्रिया म्हणते, प्रीतम सर, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही आलोच. दादासाहेब म्हणतो, कुठे. आता प्रिया सांगते. ताट पडल्यामुळे आयल्या खूप टेन्शनमध्ये येते. तेवढ्यात बेडरूममध्ये श्रीकांत येतो आणि म्हणतो, आयल्या, अगं, तो फक्त योगायोग आहे. तुला माहिती आहे ना, ती दामिनी किती धडपडी आहे. ते म्हणते, श्रीकांत, तू माझी किती समजूत काढ, पण मला योग्य वाटत नाही आहे रे. आता बघ ना, हळदीची वेळ होत आली आणि यांचा पत्ता नाही आहे. प्लीज तू आदित्यला फोन करतो. तो अगं, येतील ना. ती प्लीज आदित्यला फोन कर. आदित्य म्हणतो, आईचा फोन. प्रीतम म्हणतो,
स्पीकरवर टाक. हायले म्हणते, आदित्य प्रीतम तुम्ही ठीक आहात ना? आदित्य म्हणतो, आम्ही ठीक आहोत. काय झालं? हायले विचारते, तुम्ही निघालात ना? तो म्हणतो, खरं तर नाही, आम्ही इथेच आहे. ते आता मोठ्याने ओरडते, आदित्य तू कधीपासून एवढा बेजबाबदार वागायला लागलास? तुला माहिती आहे आज प्रीतमची हळद आहे. तुम्ही इथे आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मला सगळं वेळेवर लागतं हे विसरलास का तू? तो हे बघ आई, ती मला काही ऐकायचं नाही. जसे आहात तसे निघून या. तो आई गाडीची व्यवस्था झाली ना लगेच निघतो. ती गाडीचं राहू द्या, मी हेलिकॉप्टर पाठवते. फोन बंद होतो. तेवढ्यात बाजूला प्रिया उभी असते. ती पळत येते आणि प्रीतमला घट्ट मिठी मारते. प्रीतम म्हणतो, प्रिया मॅडम तुम्ही इथे काय करता? प्रताप पुढे येतो आणि रोहितला बघून म्हणतो, हा इथे काय करतो? पारू म्हणते, ते आपल्यासोबत आहे. आता प्रताप आदित्यला हात जोडतो आणि म्हणतो, आदित्य सर तुम्ही प्रीतम सरांचे मोठे भाऊ आणि मी प्रियाचा मोठा भाऊ. आपण मोठे भाऊ ह्या नात्याने आपल्या घरच्यांचे काही पण प्रॉब्लेम असतील, पण आता आपली जबाबदारी बनती आहे ह्या दोघांना एकत्र आणण्याची, असं मी तरी मानतो. काय हो प्रीतम सर, हिला आमच्या घरून घेऊन जाण्यासाठी आला होतात ना? मासं रडण्यासाठी ठेवून जात आहे? ती मनाने केव्हाच तुमची झाली, फक्त शरीराने आमची इथे होती. मग मला असं वाटलं तिने तिच्या प्रेमासोबत सुखाने राहावं. हात जोडून म्हणतो, ऐका माझं, तुम्ही तिला सोबत घेऊन जा. प्रिया म्हणते, प्रीतम सर मला तुमच्याशी बोलायचे, पण एकांतात. इकडे आबा आवाज देत असतात, प्रिया, प्रताप, आणि म्हणतात, अरे गेले कुठे हे? ते आता काही गाडीत बसतात. प्रिया आणि प्रीतम मंदिरामध्ये येतात आणि दोघं स्वतःच्या आठवणी सांगत असतात. प्रिया हात पकडून म्हणते, असं वाटतं तुमचा हात हातात घ्यावा आणि अख्खं आयुष्य घालावं. तो तिला जवळ घेत म्हणतो, प्रिया मॅडम तुम्ही माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहात. मी तुम्हाला भेटल्यापासून किती बदललो. आता माझ्या आईला पण माझा अभिमान वाटतो. ती म्हणते, प्रीतम सर ही सगळी प्रेमाची ताकद आहे. इकडे पारू एकटीच बसलेली असते. मंगळसूत्र पकडून म्हणते, इतक्या दिवस मी स्वप्नात जगत होते आदित्य सरांची बायको म्हणून अभिमानाने. 4 चौघांच्या समोर ताठ मानेनेच जगत होते. माझ्या नवऱ्यासोबत घालवलेले दिवस मी कधीच विसरू शकत नाही. ते अजून बरंच काही बोलते. तेवढ्यात आदित्य येतो. ती घाबरून बघायला लागते. तो पारू रिलॅक्स, मी काहीच ऐकलं नाही. आणि तू रडतेस का? आपण इथून चाललो म्हणून वाईट वाटतंय का तुला? खरंच मला पण खूप कसं तरी वाटतंय. खरंच आपण किती छान आणि आनंदात राहत होतो ना? गावामध्ये घालवलेला प्रत्येक क्षण किती छान होता. प्रिया आणि प्रीतमच्या लग्नासाठी किती काय काय केलं. आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठी किती प्रयत्न केले. कौतुकाने म्हणतो, पारू तू आणि मी नवरा बायको म्हणून राहिलो. शेतात कामं काय केली. तू माझ्यासाठी डब्बा घेऊन यायची. एकमेकांना घास भरवायचो. शेतातून आल्यानंतर माझे पाय दुखायचे. तू चेपून द्यायची. झोप नाही लागली की गोष्टी ऐकवायची. तू सतत सोबत असल्याची सवय झाली मला. पारू तुला पण असंच वाटतं का गं? तर आता होणार पारू आणि आदित्यच्या प्रेमाची सुरुवात. असंच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.